नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाने बहुजन जुडेगा देश बढेगा आणि शिव, फुले, शाहू, आंबेडकरांची वारी गावच्या पारी या राज्यव्यापी कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाने तळागाळात पोहोचण्याचा निर्धार केला आहे। या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी मंडल यात्रा काढण्याची योजना आहे। आज दिनांक 31 मे 2025 या यात्रेच्या आयोजनासंदर्भात ओबीसी विभागाच्या शिष्टमंडळाने माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी भेट घेतली। राजापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यात्रेच्या स्वरूपावर विस्तृत चर्चा करण्यात आली। लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभागाला मोठे बळ देण्यात येईल असे आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी दिले। आता आपण मंडल आयोगाची भूमिका जाणून घेऊया। 1979 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारने मंडल आयोगाची स्थापना केली। बिहारचे माजी मुख्यमंत्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखालील या आयोगाने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी ओबीसी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये 27% आरक्षण देण्याची शिफारस केली। या आयोगाने ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करून अनेक महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या, ज्यामुळे ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यास मदत झाली। विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब होते। महाराष्ट्राने या शिफारशी स्वीकारून ओबीसी समाजाला सामाजिक न्याय देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले होते। मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर ओबीसी समाजामध्ये राजकीय जागृती वाढू लागली। विविध राजकीय पक्षांनी ओबीसींना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच ओबीसींच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे। पक्षाने ओबीसींना राजकीय आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने केली आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी नेहमीच ओबीसी आरक्षणाचे समर्थन केले आहे। त्यांनी अनेकदा ओबीसी समाजाच्या हितासाठी आवाज उठवला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही ओबीसी आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे आणि या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे। या मंडल यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजात जागृती निर्माण करण्याचा आणि त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी प्रेरित करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार आहे। आजच्या बैठकीत ओबीसी विभाग राज्य समन्वयक आसिफ खलिफे, राज्य विस्तारक सलीम बेग, नागपूर जिल्हाध्यक्ष रुपेश बागडे, पुणे जिल्हा अध्यक्ष अतुल राऊत, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भाई विशाल जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अमित भोईर, मुंबई अध्यक्ष अकबर चौगुले, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शोभाताई, प्रदेश सचिव प्रकाश चव्हाण, नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष आरती कुमावत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार ओबीसी विभागाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। मॅक्स मंथन डेली न्यूज, मुंबई। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।